नमस्कार मंडळी, मी श्रद्धा परब आणि तुमच्या सगळ्यांचंच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बऱ्याच दिवसानंतर म्हणजे आय थिंक बऱ्याच महिन्यानंतर मी व्हिडिओ बनवते आहे, व्लॉग बनवते आहे. सो हा व्लॉग आहे गणपती स्पेशल. आणि काल रात्रीच आम्ही मुंबईहून गावी आलो आहोत कोकणात. आणि इथे आम्ही आमचा बाप्पाचा गणेशोत्सव कसा साजरा करतो तो हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओजमार्फत बघायला मिळणार आहे. आणि आता राहिला आहे फक्त एकच दिवस आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे आज खूपच जास्त गडबड आहे. डेकोरेशनही करायचं आहे, आपल्या बाप्पालाही घरी आणायचं आहे. हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून. कमाल आहे ना, म्हणजे किती वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या कलर शेड्सची आणि अशी सुंदर सुंदर पाने आहेत बघा. वाव. चला तर मग आता आपण निघालो आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणायला. आणि तिथे कार्यशाळेत आपल्याला आणखीनही काही बाप्पा बघायला मिळतील, गोड गोड त्यांची रूपं पाहायला मिळतील. सो तेही मी तुम्हाला दाखवेन. ओके ओके विकत घेतला होय. केवढ्यात ते 10 रुपये. 10 रुपयाला चांगली आहेत. 10 रुपयात बरी आहेत. जाऊया घेऊन येऊ. आणि वाव, किती सारे बाप्पा आहेत. आणि अशा प्रकारची बाप्पाची मूर्ती गेल्या वर्षी ताईकडे माघी गणपतीला होती. खूप छान आहे. वाव. लालबागच्या राजासारखे सिंहासनावर बसलेले असे विराजमान झालेले बाप्पा आहेत. त्याच्यावरती खड्यांचं वर्क किती छान केलं बघा. ही मुलं आत्ता ही खड्यांचं वर्क करतायत तिकडे. रात्रभर दिवसभर जागरण करून बाप्पाची ही अशी मूर्ती इतकी छान रूपामध्ये सजवतायत. काय कमाल, एकदम असं थाटात बसलाय हा बाप्पा. असं वाटतंय किती गोड त्याचा फेटा आहे, ते सुपासारखे कान. आणि आता हे बाप्पांचं अजून कलर काम बाकी आहे गेस. आणि हा बघा किती गोड इवलूचा बाप्पा आहे. आणि ते हा जितू दादा कलर करतोय बाप्पाच्या सिंहासनाला. सगळेच बाप्पा इतके गोड आहेत ना, कमाल. तर आता माझं वर्क फ्रॉम होम चाललं आहे. 2 दिवसाचंच वर्क फ्रॉम होम घेतलं आहे आणि नंतर मस्त सुट्टी घेतली आहे. बघा ना किती मस्त वातावरण झालं आहे. पाऊस पडतोय छान असा, पक्ष्यांचा छान चिवचिवाट आहे. डोळ्याला इतकी छान सुंदर हिरवळ दिसते. आणि आता इथे साईड बाय साईड डेकोरेशन पण सुरू आहे. सो वहिनी, पप्पा, दादा डेकोरेशन करतायत. आणि डेकोरेशनची गंमत सांगायची म्हणजे असं काहीतरी डेकोरेशन करायचं असं डिसाईड केलेलं आणि अकॉर्डिंगली वहिनीने दादाने तशी तयारी केलेली.
म्हणजे हे पुट्ट्याचे खांब वगैरे केलेले आणि मेजरमेंट्स घेऊन केलेलं सगळं की प्रॉपर बसेल असं. पण इकडे आल्यानंतर सगळी गडबडच झाली. सो थोडेसे मेजरमेंट्स चुकले आहेत. जेवढं काही आहे, जसं काही आहे त्याच्यातूनच आता आपल्याला हे डेकोरेशन बनवायचं आहे. सो चला मग जुगाड करूया थोडासा. तर मंगेश आता इथे ही माठी सजवतोय. तर माठी म्हणजे काय, तर कोकणात इथे गणपती बाप्पा जिथे बसतो त्याच्याच वरती अशी लाकडाची चौकटीचं आणि त्याच्यावरती नारळ, सुपारी, काकडी, भेंडी, त्याच्यानंतर हरणं अशी वेगवेगळ्या प्रकारची पानं आणि फळं वगैरे लावून त्याला एक सजवलं जातं. तर असं करण्याचं कारण म्हणजे तेवढं डेकोरेशनसाठी काही सामग्री नसायची आणि आत्ता जेवढं सगळं उपलब्ध आहे तसं नसायचं. पण अर्थात आपल्याकडे बाप्पा येणार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी खास करायला हवं. सो तेव्हा जे काही उपलब्ध होतं त्याच्यातूनच आपण काहीतरी छानसं डेकोरेशन करावं, ही आयडिया आलेली असणार आहे. आणि मग तसं ते सजावट केली जायची. पण नंतर ती हळूहळू परंपराच झाली. अर्थात ते खूप छानच दिसतं. असं डेकोरेशनचा हा फायनल लुक आहे. सो तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता आम्ही जरा निघालो आहोत कुडाळला, थोडंसं काही सामान आणायचं आहे. सो कुडाळ म्हणजे अर्थात एक प्रॉपर सिटी झाली आहे. सो तुम्हाला जे पण काही सामान हवं असेल ते आय थिंक इथे मिळून जातं. मॉल टाईप जसे छोटेसे मॉल असतात आणि स्टोअर्स असतात तसे दिसतंय. लाइटिंगचं पण इथे बरंचसं सामान आहे. कपड्यांची दुकानं आहेत, ज्वेलरीसाठीची पण दुकानं आहेत. सो आय थिंक एक वन स्टॉप डेस्टिनेशन आहे. म्हणजे इथे कुडाळमध्ये जर तुम्ही आलात, तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर डेफिनेटली तुम्ही इथे ह्या लक्ष्मी नक्षत्र टॉवरला येऊ शकता. रेट तो देखो क्या बढ़ गया है भाई. या हाराचा रेट किती आहे, जस्ट गेस करा. गेस 400 रुपये. म्हणजे सण आहे, सीझन आहे म्हणून एवढा रेट आहे. पाऊस तर आपला मध्ये मध्ये येतो जातोय. शॉपिंग तर सुरूच राहील. चला, आहेत ना माझ्याकडे, दिले ना मी. आता चाललोय आम्ही भाज्या बघायला. मस्त हिरव्या हिरव्या भाज्या आहेत. इकडे आहेत फळं. आम्ही शोधतो आहे अननस, पायनॅपल, बट अजून तरी कुठे दिसलेला नाही आहे. आता घेऊया पान, सुपारी. छान मस्त भाज्या आहेत. चला तर मग शॉपिंग वगैरे करून आम्ही घरी आलो आहे आणि डेकोरेशनही झालेलं आहे. बाप्पालाही घरी आणलेलं आहे. सो उद्या गणेश चतुर्थी आहे, तर उद्या छान पूजा वगैरे करू आणि ते सगळं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.